नमस्कार, मी अमोल पाटील। वर्ष 2025 आणि 26 या वर्षभरामध्ये आपल्याला बँक भरती परीक्षांची तयारी करायची असेल तर तुमच्या सगळ्यांसाठी एक खूप महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे। नुकतंच IBPS ने मागच्या 14 वर्षांमध्ये जे झालं नाही तसं एक अपडेटेड कॅलेंडर पब्लिश केलेलं आहे। ते आपल्याला ऑलरेडी आकाश जाधव सरांनी सांगितलेलं होतं की RRBच्या मर्जिंग आणि या प्रोसेसमुळे मे बी IBPSचं कॅलेंडर चेंज होणार, यावर खूप जणांचा विश्वास नव्हता। पण रिसेंटली IBPSचं एक अपडेटेड कॅलेंडर आलेलं आहे, ज्यामध्ये ग्रामीण बँकेच्या परीक्षा ज्या दरवर्षी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये व्हायच्या त्या नोव्हेंबरमध्ये आणि IBPSची स्पेशलिस्ट ऑफिसर ज्याच्यामध्ये आपल्याला AFOची परीक्षा असेल, मार्केटिंग ऑफिसर असेल, या सगळ्या एक्झाम्स आता ऑगस्टच्या एंडिंगमध्ये 30 ऑगस्टला होत आहेत। यामुळे निश्चितच तुमचा अभ्यास करण्याची पद्धत ही बदललेली आहे। तुमची स्टडी करण्याची जी स्ट्रॅटर्जी आहे, स्टडी प्लॅन्स जे आहेत हे सगळेच्या सगळे बदललेले आहेत। निश्चितच या पद्धतीने आपल्याला या एक्झाम आता क्रॅक करायच्या आहेत। वर्ष 2025-26 मध्ये IBPS PO क्लर्क, IBPS स्पेशलिस्ट ऑफिसर, त्यानंतर ग्रामीण बँकेचा PO असेल, स्केल 2 ऑफिसर असेल किंवा ग्रामीण बँकेचा असिस्टंट, किंवा रिसेंटली आता SBI POची आलेली नवीन 541 जागांची रिक्रुटमेंट, सोबत SBI क्लरिकलचा एक्सपेक्टेड आपला ऑगस्ट आणि सप्टेंबरमधला पार्ट आहेच। या सगळ्या एक्झामसाठी प्रिलिम्स एक्झाम पास होणं खूप गरजेचं आहे। AFOची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हा खूप मोठा धक्का होता की आपल्याला ऑगस्ट महिन्याच्याच एंडिंगला प्रिलिम्स द्यायची आहे, जी आपण दरवर्षी नोव्हेंबरमध्ये देतो। पण या सगळ्या IBPSच्या बँक भरती परीक्षांसाठी क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश हे 3 सगळ्यात महत्त्वाचे विषय आहेत। याच तिन्ही विषयासाठी आपण एक ॲग्रोस्टार्स नावाची ऑनलाईन लाईव्ह बॅच संकल्प 247 ॲपवर आणत आहोत। कम्प्लिटली ती लाईव्ह बॅच आहे। याच बॅचच्या संदर्भात आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन बघायची आहे। या अगोदर अशी कुठलीही बॅच आलेली नाहीये ज्याच्यामध्ये तुम्हाला इतक्या सुविधा भेटणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा आहे। बँकिंगची तयारी करणारा, मग तो IBPS स्पेशलिस्ट ऑफिसर, AFO स्केल 2 ऑफिसर किंवा जनरल बँकिंगचा विद्यार्थी आहे जो IBPS PO क्लर्क, RRB PO क्लर्क, त्यानंतर SBI PO क्लर्क किंवा इवन इन्स्टिट्यूट ज्यामध्ये आपल्याला RBI, नाबार्ड, FCI याचं जरी प्रिपरेशन तुम्ही करत असाल तर या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आपल्याला उपयुक्त ठरणार आहे, ज्यामध्ये आपण क्वांट, रिझनिंग, इंग्लिश या तिन्ही विषयाचं पूर्ण प्रिपरेशन करून घेणार आहे। ज्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ॲग्रोस्टार्स जे आपण नाव दिलेलं आहे त्यामध्ये ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत क्वांट, रिझनिंग, इंग्लिश सगळा सिलेबस पण आपण कव्हर करून देणार आहेत। फक्त कव्हर करून देणार नाहीत तर त्याच्यातल्या टॉपिक वाईज, टाईप वाईज क्विजेस सोबत, टाईप वाईज क्वेश्चनच्या प्रॅक्टिस सहित PDF देऊन किंवा टेलिग्राम लाईव्ह सेशन घेऊन या सगळ्या पद्धतीने आपण तुमची प्रिपरेशन करून घेणार, जेणेकरून तुमची प्रिलिम्सची जी भीती असते की माझं AFOचं प्री निघलं पाहिजे, मेन्सचा माझा अभ्यास झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमधून आपलं नक्कीच प्रिलिम्स पास होण्याचं स्वप्न, प्रिलिम्स पास होऊन मेन्सला जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे। त्यामुळे आता प्रिलिम्सची चिंता आपण सोडून द्यायची आहे। या गोष्टीमध्ये, या बॅचमध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे, बॅच कधीपासून स्टार्ट होणार आहे, हे सगळे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओतून भेटणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, ही बॅच डेडिकेटेडली प्रिलिम्स एक्झामसाठी असणार आहे, पण त्यामध्ये मेन्सचंही प्रिपरेशन कसं होणार आहे तेही मी पुढे तुम्हाला सांगेल। ही बॅच आपली चालू होत आहे ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये लाईव्ह संकल्प 247 या आपल्या ॲपवर। बॅच चालू होणार आहे 6 जुलैपासून, 6 जुलै रविवारपासून। रविवारी 6 जुलैला आपलं एक 3 तासाचं मेगा सेशन असेल, ज्यामध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश तिन्ही विषयाचं तुम्हाला बेसिक गोष्टी शिकवल्या जातील आणि 6, 7, 8 असे 3 दिवस पहिले डेमो लेक्चर असतील। त्यानंतर आपल्याला बॅचला लाईव्ह लेक्चर्सचा जो पार्ट आहे तो ॲपवर शिफ्ट होईल आणि त्यानंतरचे सगळे लेक्चर ॲपमध्ये होतील। पण ती बॅच जी आहे ज्यामध्ये सुविधा काय असणार आहेत, सगळ्यात महत्त्वाचं IBPS AFO, IBPS PO, SBI PO, SBI क्लर्क अशा सगळ्या IBPSच्या एक्झामसाठी बॅच आपल्याला कामी येणार आहे। सर्व लेक्चर्स हे लाईव्ह फॉर्मॅटमध्येच होणार आहेत, कुठलेही लेक्चर यामध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार नाही। त्यानंतर झालेले सगळेच्या सगळे लेक्चर, आत्ता सकाळी जर 9 वाजता एखादं लेक्चर झालं तर लगेच ते लेक्चर संपल्यानंतर ते ॲपमध्ये सेव्ह होईल। तिथून पुढचं ते लेक्चर तुम्हाला वाटेल तेव्हा, वाटेल तेवढ्या वेळेस तुम्हाला ते रिव्हिजन म्हणून बघता येईल। म्हणजे झालेलं व्हिडिओ हा सेव्ह राहणार आहे तुमचा रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये। प्रत्येक टॉपिकची टाईप वाईज प्रॅक्टिस आपण करून घेणार आहे। कशी करणार आहे ते पुढे सांगणार आहे मी। टेलिग्रामच्या लाईव्ह क्विजेस आपल्या डेली बेसिसवर होणार आहेत।
फ्री इंग्लिश रिझनिंग आणि आपल्याला ह्या ज्या बॅचेस आहेत त्या आमच्या ज्या रेकॉर्डेड बॅचेस, जशी क्षितिज सरची इंग्लिश एक्सप्रेस आहे, माझी रिझनिंगची रेकॉर्डेड बॅच आहे, ही त्याच्यामध्ये आपल्याला फ्री भेटणार आहे. त्या बाबतीत मी पुढे बोलणारच आहे. मेमरी बेस पेपरचा पूर्ण 60 पेपरचा संच तुम्हाला ऑनलाईन मॉक फॉर्मॅटमध्ये PDF त्याच्यामध्ये विथ सोल्युशन हा प्रोव्हाइडेड असणार आहे. प्रत्येक टॉपिकला टॉपिक वाईज PDF या डेडिकेटेड टेलिग्राम आणि व्हॉट्सअप दोन्ही ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत. इंग्लिश पेपर्स जसं सर ॲग्रो फाईल्स हा पार्ट कंटिन्यू घेतात ॲग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी, तसंच इंग्लिशचा पार्ट PO क्लरिकल सगळ्यांनाच कामी येणार आहे. तर त्या सगळ्यांचं पेपर ॲनालिसिस इंग्लिशसाठी क्षितिज सर घेतील. शरद जाधव सर बिलकुल तुम्हाला क्वांटच्या डेली टेस्ट असतील, डिजिटल टेस्ट असतील, त्याचं प्रॉपर ॲनालिसिस असेल आणि त्याच्या क्विजेस आणि टेलिग्राम सेशन हा सगळ्याचा सगळा पार्ट घेतील. अनलिमिटेड टाइम्स तुम्ही ते व्हिडिओ बघू शकणार आहेत. बॅचची व्हॅलिडिटी तुमची एक्झाम किंवा जास्तीत जास्त 4 महिन्यापर्यंत असणार आहे. 4 महिन्यात तुमच्या PO क्लर्क SO सगळ्याच्या सगळ्या एक्झाम झालेल्या असतील. त्यापुढेही जर तुम्हाला लागत असेल तर ती एखाद्या महिन्याची एक्सटेन्शन आपण त्या बॅचमध्ये देणार आहोत. बरं, बॅचची फीस किती असणार आहे? बॅचची फीस पहिले 3 दिवसासाठी याला ऑफर असणार आहे. बॅचची ॲक्च्युअल फीस 4,000 आहे, 3,999, पण पहिले 3 दिवस आपण त्याला डिस्काउंट प्राईसमध्ये देणार आहे. तर ते पहिले 3 दिवस कन्सिडर करा किंवा पहिले 50 ॲडमिशन कन्सिडर करा. यापैकी कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ही ऑफर चालू असणार आहे, ज्यासाठी आपल्याला बॅच परचेस करताना एक कुपन कोड वापरायचा आहे IBPS 50 IBPS 50. हा कुपन कोड यूज केल्यानंतर आपल्याला ती प्राईस 1999 अशी दाखवणार आहे. त्या पद्धतीने आपल्याला संकल्प 247 ॲपवर गेल्यानंतर लाईव्ह बॅचेस सेक्शनमध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे. अजून काय सुविधा या बॅचमध्ये असणार आहेत त्या बाबतीत 2 मोबाईल नंबर्स पण इथं प्रोव्हाइड केलेत. यावर तुम्ही 7020414628 किंवा 7498961890 या नंबरवर आपण कधीही कॉल करून या बॅचच्या संदर्भात माहिती घेऊ शकता. पुढे येत असताना आत्ता ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत त्या बाबतीत पण भरपूर विद्यार्थ्यांमध्ये कमी जागा आल्या असा एक ट्रेंड होता की 300 जागा आहेत, 310 जागा आहेत. पण मागचा इतिहास जर बघितला आपण 2019-20 पासून जर बघितलं तर आधी इनिशियल वॅकन्सीज ज्या डिक्लेअर झालेल्या होत्या त्या 670 फायनल 670 झाल्या. पण आता पुढं ट्रेंड 21-22 मध्ये जर बघितला तर बघा इथं 516 जागा डिक्लेअर झाल्यात, पण ॲक्च्युअल 906 जागा भरल्या गेल्या. 500च्या 500 23-24 मध्ये झालेल्या होत्या. पण पुढं आपण जर बघितलं एक 2024 आणि 25चं वर्ष जे लास्ट इयर होतं त्यामध्ये 346 वरून डायरेक्ट टोटल जागा 946ची भरती झाली होती. म्हणजेच या वर्षीच्या 310 जागा बिलकुल आकाश सरांनी पण ज्या पद्धतीने सांगितलं की ज्या नॉट रिपोर्टेड बँक्स आहेत त्या पद्धतीनं इथं वॅकन्सीज वाढून आपला हा आकडा जवळपास 800-900च्या घरात जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला बिलकुल होप सोडायची नाहीये. 310 पैकी एक जागा आपल्याला पाहिजे, ती आपली जागा अवेलेबल आहे. तेवढं तर आपल्याला प्रिपरेशन त्या पद्धतीनं करायचंच आहे. बरं, IBPS साठी जी आपण ही ॲग्रो स्टार्स एक बॅच स्टार्ट करतोय त्याचा फायदा अजून कोणत्या बॅचेसला होतोय तर बिलकुल बघा कोणत्या एक्झामसाठी होतोय तर IBPSचं जे कॅलेंडर आत्ता आलेलं आहे त्या कॅलेंडरनुसार तुम्ही एक्झाम बघा एका बंचमध्ये आपल्याला भेटत आहेत किंवा सोबत आकाश सरांनी जे एक्सपेक्टेड एक्झाम कॅलेंडर डेट्स दिलेले आहेत त्यापैकी बघा 12 जुलैला LBAची एक्झाम आहे. त्यानंतर इकडे NICL AOचा प्रिलिम्स 20 जुलैला आहे. त्यानंतर SBI CBOची एक्झाम आहे. SBI POचा जुलै एंडलाच पेपर आहे. IBPS POचा प्रिलिम्स पुन्हा 17 ऑगस्टला आहे. IBPS SO ॲग्रोस्टार्स त्यांचं 30 ऑगस्टला प्रिलिम्स आहे. जर आपण हे सगळे NICL AO SBI PO SBI क्लर्क हे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये किंवा IBPS क्लर्कची प्रिलिम्स पुन्हा ऑक्टोबरमध्ये, पुन्हा जर आपण ग्रामीण बँकेकडे गेलो तर नोव्हेंबरमध्ये, हा सगळा बंच तुम्हाला एकदाच भेटणार आहे. 4 महिन्याच्या बॅचमध्ये क्वांट रिझनिंग इंग्लिश जर प्रॉपर प्रिपरेशन झालं तर या सगळ्याच्या सगळ्या एक्झाम पास होण्याचा आपल्याला चान्सेस आहेत. कारण की तोच सिलेबस या सगळ्या एक्झामला आहे. क्वांट LR इंग्लिश जर AFOला केलंय तर ते POलाही कामी येते, POला केलं तर ते AFOला कामी येते, ते ग्रामीण बँकेला कामी येते, ते LBOला कामी येते, ते NICLला कामी येते, ते CBOला कामी येते. सगळ्याच एक्झामसाठी क्वांट LR इंग्लिश आपल्याला कामी देणार आहे. त्यामुळे एक बॅच परफेक्ट केली तर आपोआपच सगळ्याच्या सगळ्या एक्झामचं आपलं प्रिपरेशन पण होणार आहे. त्यामुळे नाव ॲग्रो स्टार्स जरी असेल तरी बाकी बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही बॅच कामी असणार आहे. त्यांनी ही बॅच परचेस केली पाहिजे. जनरली असं होत असते की एखादी सिलेक्शन झाल्यानंतर विद्यार्थी
बिलकुल कर्ज घेऊन मित्राकडून पैसे घेऊन 15-1 हजाराची पार्टी 7-8-10 जणांना देऊन टाकतो. 2,000 रुपयाची बॅच आहे. बिलकुल विचार नका करू. दोन महिने नाही तर पुढचे कंटिन्यू 4 महिने ही लाईव्ह बॅच आहे. त्यामध्ये होणारे डेलीचे 3 लेक्चर, आठवड्याभराचे लेक्चर काढा, महिन्याभराचे लेक्चर काढा, 4 महिन्याचं टोटल करा. टोटल होणारे लेक्चर, येणारी IBPS SOची प्री, बाकी प्री. नंतर असं वाटायला नको की एखादी मी बॅच केली असती प्रॉपर तर माझा प्री पास झाला असता. आपण जॉब लागल्यानंतर पार्टी देतो, पण ॲक्च्युअल आपल्याला प्रिपरेशनसाठी जर जास्त खर्च झाला तर तो जास्त कामाचा असतो. तर त्यामध्ये आता नेमकं ती वर्थ आहे का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण की त्याच्यामध्ये भेटणाऱ्या सुविधा, लाईव्ह बॅचमध्ये तर पूर्ण इंग्लिश कंप्लीट होणारच आहे, पण क्षितिज सर जर म्हणलं तर आपल्याला इंग्लिश हा विषय याची चिंता सोडून द्यायची आहे बिंदास. का तर बघा इकडं मागच्या वर्षी 2024चं जे IBPS AFOचा पेपर होता त्यामध्ये 25 पैकी 24.50 मार्क त्यांना भेटलेले आहेत. बाकी IBPS PO, IBPS क्लर्क, ग्रामीण बँकेचे एक्झाम्स, RBIची एक्झाम, FCIची एक्झाम, SSCच्या एक्झाम, तिथं त्यांना आउट ऑफ मार्क आहेत 35 पैकी 35, 30 पैकी 30. बिलकुल ॲग्रोफाईल्समुळे त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे लास्ट इयरचे कट ऑफ क्लिअर झाले होते. कट ऑफ क्लिअर करूनही त्यांच्या स्कोअरमध्ये जी लीड पाहिजे होती ती पण होती. त्यामुळे इंग्लिश सारख्या विषयाला क्षितिज भालेराव सर आपल्याला टॉपिक बाय टॉपिक, टाईप बाय टाईप प्रॅक्टिस करून घेणार आहेत. त्यामुळे आपण हा त्यांचा पुढचा स्कोअर कार्ड जरी बघितला तर ॲक्च्युअल क्षितिज सरांचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची ती एक्झाम आणि पडलेले मार्क्स. त्यांनी रिझनिंग आणि कॉन्टचा विषय सॉल्व नव्हता केला, फक्त इंग्लिश सॉल्व केला. 24.50 मार्क होते. तर क्षितिज सर आपल्याला इंग्लिशसाठी अवेलेबल आहेत. सोबत आपल्याला क्षितिज सरची इंग्लिश एक्सप्रेस ही रेकॉर्डेड बॅच ज्याची फीस 2,000 रुपये आहे. मित्रांनो, तीच बॅच तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये फ्री ऑफ कॉस्ट ॲड होणार आहे ॲपमध्ये. का, आता तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास तर करतायच, पण मेन्सची पण तुम्हाला कोणत्या एक्झामची तयारी करायची तर या बॅचमध्ये असलेले 100 व्हिडिओ रेकॉर्डेड ऑलरेडी सेव्ह आहेत. तुम्हाला वाटेल त्या टाईमनुसार तुम्हाला जेव्हा ते व्हिडिओ बघायचे तेव्हा तुम्ही बघू शकता. सेम पुढे येत असताना आपल्याला लॉजिकल रिझनिंगची माझी स्वतःची ही एक रेकॉर्डेड बॅच ज्यामध्ये 100पेक्षा जास्त व्हिडिओ प्रिलिम्स आणि मेन्स एक्झामसाठी आहेत. नो डाऊट प्रिलिम्समध्ये तुमचा सगळा सिलेबस 30 ऑगस्टच्या आधी संपलेला असेल. प्रिलिम्सला लागणारे सगळे टॉपिक संपलेले असतील. मी स्वतः रिझनिंगचा, शरद जाधव सर कॉन्टचा आणि इंग्लिशचा स्टडी प्लॅन, कोणते टॉपिक त्यांना किती दिवस लागतील हा टाईम फ्रेम सहित तुम्हाला प्रत्येक विषयाचा एक वेगळा व्हिडिओ आम्ही प्रोव्हाइड करू. रिझनिंगमध्ये आम्ही काय शिकवणार, किती टॉपिक शिकवणार, किती दिवसात संपवणार, कॉन्टमध्ये शरद सर काय घेणार, इंग्लिशमध्ये क्षितिज सर काय घेणार, याचे पण व्हिडिओ तुम्हाला पुढच्या 1-2 दिवसामध्ये भेटून जातील. तर ही रेकॉर्डेड माझी बॅच, ही बॅच पण तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट ॲड होते, ज्याची ॲक्च्युअल किंमत माझ्या बॅचची 1,500 रुपये. ही बॅच मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतोय त्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला वाटते की लाईव्ह बॅचला जर वेळ लागणार नाही, पण तुम्हाला अजून फास्ट कव्हर करून घ्यायचे तर यामधून तुम्ही व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत. पुढे येत असताना माझी क्रिटिकल रिझनिंगची टेस्ट सिरीज जी आहे ती टेस्ट सिरीज, त्याच्यात जेवढ्याही टेस्ट ॲड केलेल्या आहेत सगळं क्रिटिकल रिझनिंग तुम्हाला SOसाठी इम्पॉर्टंट आहे. या टेस्ट सिरीज पण मी तुम्हाला ॲक्टिवेट करून देईल. पुढे येत असताना लॉजिकल रिझनिंगचा 60+ मेमरी बेस पेपरचा एक सेट आहे. तो सेट जर तुम्ही फक्त मेमरी बेसचा विकत घेतला तर तो 500 रुपयाला आहे. तो सगळ्याचा सगळा सेट ज्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर 2017 ते 24च्या सगळ्या टेस्ट, SBI PO क्लर्क, IBPS PO क्लर्क, RRB PO क्लर्क, RBI असिस्टंट, SO, इन्शुरन्स एक्झाम, हे सगळे टेस्ट सिरीज मॉक टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये, PDF आणि त्यांच्या सोल्युशनच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हे त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. पुढे येत असताना आता कॉन्ट रिझनिंग इंग्लिशच्या सिलेबसवर जर आलो तर पहिले 30 ऑगस्टपर्यंतचं टार्गेट हे असणार आहे की कॉन्टमध्ये तुम्हाला जे स्कोरिंग आहे, सिम्प्लिफिकेशन असेल, अप्रॉक्सिमेशन असेल, मिसिंग नंबर सिरीज असेल, रॉंग नंबर सिरीज असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, हा सगळा पार्ट शिकून त्याची प्रॅक्टिस टेलिग्राम लाईव्ह सेशनमध्ये, त्याची प्रॅक्टिस PDFच्या मार्फत, त्याची प्रॅक्टिस क्विज मार्फत आणि मॉक मार्फत हे सगळं आम्हीच करून घेणार तुमच्याकडून. सोबत DI आणि अरिथमॅटिकचा पण तो शरद जाधव सर कव्हर करतील. रिझनिंगमध्ये ऑलरेडी मी सांगितलं इनइक्वॅलिटी, सीलॉग, डायरेक्शन, ब्लड रिलेशन, हे सगळे टॉपिक जे स्कोरिंग टॉपिक आहेत, सोपे टॉपिक आहेत. सोबत सिटिंग पझलचे, मला तर वाटते की ही बॅच स्टार्ट करत असताना सिटिंग आणि पासूनच आपण स्टार्ट केली तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी जास्त वेळ भेटेल.
पद्धतीने आपण बॅच मधल्या विद्यार्थ्यांना बोलून त्या पद्धतीने ते टॉपिक पण स्टार्ट करतो आणि क्रिटिकल रिझनिंगच्या ईच अँड एव्हरी कन्सेप्ट मी तुम्हाला करून देईल. त्यामध्ये तुम्हाला 10 पैकी 10 क्वेश्चन जर क्रिटिकलचे असतील 10 पैकी कमीत कमी 5 ते 6 तरी बीट सॉल्व्ह करता यावे आणि तेवढे मार्क भेटतील याची मी तुम्हाला तेवढी कन्सेप्ट क्लिअर करू क्रिटिकल रिझनिंगची. सोबत इंग्लिशमध्ये क्षितिज सरांनी दिलेले टॉपिक आहेत वर्ड्स ऑफ सेंटेन्स रिअरेंजमेंट, वर्ड युसेस, मॅच द कॉलम, फिलर्स, डबल फिलर्स, एरर, पॅराजंबल, सगळ्या टॉपिकची टॉपिक वाईज तुम्हाला पहिले टीचिंग, मग टॉपिक वाईज क्विझेस, टाईप वाईज क्विझेस, टेलिग्राम क्विझेस, या पद्धतीने तुमची प्रॅक्टिस सगळी करून घेतल्या जाईल. पुढे येत असताना बॅच अजून कोणत्या एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे, जे ऑलरेडी मला कॅलेंडरच्या बाबतीत सांगितलेलं होतं. त्यामधल्या इम्पॉर्टंट एक्झाम म्हणजे IBPS SO AFO जी सगळ्यात अगोदर आहे ऑगस्टच्या एंडिंगला. IBPS ची PO आहे याच्यासाठी मी येणार आहे. IBPS ची क्लर्क आहे याच्यासाठी पण क्वांट LR इंग्लिश कामी. त्यानंतर SBI चा PO, SBI चा क्लर्क याच्यासाठी ही बॅच कामी येणार आहे. ग्रामीण बँकेचा PO, ग्रामीण बँकेचा क्लर्क, या सगळ्यांसाठी सोबत मिसलेनियस सगळ्या एक्झाम, नाबार्ड असेल तुमचं, त्याच्यानंतर तुमचं RBI असेल, त्यानंतर तुम्ही कोणतीही एखादी FCI ची एक्झाम देता, IBPS च्या सगळ्या एक्झाम ज्यामध्ये क्वांट रिझनिंग इवन टेट सारखी परीक्षा आहे त्या सगळ्या परीक्षांना हे बोललेलं क्वांट LR इंग्लिश कामी येणार आहे. त्यामुळे बिलकुल याला काही विचार करण्याची नाहीये. 50 दिवस स्ट्रॅटेजिक अभ्यास कसा असला ज्यामध्ये क्विझेस, मॉक, टॉपिक वाईज PDF, एक्स्ट्रा प्रॅक्टिस काय करायची आहे, 50 दिवसात स्टडी प्लॅन काय असला पाहिजे जेणेकरून यावर्षी प्रिलिम्स राहणार नाही. या बॅच मधून आपली प्रिलिम्स राहणार नाही याची आपण खात्री घ्यायची आहे. तर 50 दिवसांमध्ये काय प्लॅन असला पाहिजे आम्ही बॅच मध्ये 1 by 1 क्वांट LR इंग्लिश या पद्धतीने एक्सप्लेन करू. पुढे येत असताना बॅचच्या बाबतीत ही पुन्हा एकदा अनाउन्समेंट, आपली बॅच चालू होते 6 जुलै संकल्प 247 या ॲपवर आल्यानंतर लाईव्ह सेक्शन मध्ये ही बॅच भेटेल. पहिले 3 दिवस तुम्हाला फक्त ऑफर असणार आहे 4000ची बॅच, जी तुम्हाला 2000 रुपयातच भेटणार आहे, ज्यासाठी कुपन कोड IBPS हा वापरायचा आहे. ऑफर पिरियड इथं दिलेला आहे 2 जुलै ते 5 जुलै. त्यानंतर ही बॅच 4000तच असणार आहे. ॲक्च्युअली या बॅचची फीस 10 असली पाहिजे. ज्या सुविधा तुम्हाला रेकॉर्डेड बॅचेस, टेस्ट सिरीज, त्यानंतर क्रिटिकल रिझनिंगचे कोर्स आणि मेमरी बेस पेपरवाला पार्ट ॲड, टीचिंगचा पार्ट क्वांट LR इंग्लिशचा 4 महिन्याचा ॲड केलेला आहे. हा पार्ट बघता बॅचची किंमत खूप कमी आहे, एका सिलेक्शन तर खूप कमी आहे. त्यामुळे आपण कुठलाही विचार न करता IBPS AFO असेल, PO असेल, SBI ची तयारी करायची असेल, याची प्रिलिम्सची चिंता सोडून ॲग्रो स्टार्सला जॉईन व्हायचं. ही बॅच आपली पुन्हा एकदा सांगतोय 6 जुलैपासून स्टार्ट होते रविवारी. 6 जुलैला या बॅचमध्ये क्वांट रिझनिंग इंग्लिश तिन्ही विषयाचं 3 तास मेगा सेशन होईल. त्यानंतर पुढचे 2 दिवस यूट्यूबवर याचे डेमो लेक्चर्स पण होतील आणि त्यानंतर संकल्प 247च्या ॲपवर ही बॅच शिफ्ट होईल आणि नंतर लाईव्ह फॉर्मॅटमध्ये स्टार्ट होईल. त्यानंतर बॅचची फीस असणार आहे 4000 रुपये. त्यामुळे ॲग्रीची तयारी करणारे, मनात क्वांट LR इंग्लिशची भीती असणारे, IBPS कॅलेंडरची अभ्यास करणारे, AFO असेल, PO क्लर्क असेल, SBI असेल, या सगळ्या एक्झामची तयारी करणारे, सगळे बँकिंगची तयारी विद्यार्थी असतील, या सगळ्यांसाठी उपयुक्त असलेली ही बॅच आहे. तर नक्की या बॅचला जॉईन करायचं आहे. हा व्हिडिओ AFO ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत तर पोहोचवायचाच आहे, पण जनरल बँकिंगची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंतही हा व्हिडिओ पोहोचायचा आहे. शेवटपर्यंत तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ ऐकला त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. काही डाऊट आले असतील तर बिलकुल या मोबाईल नंबरवर आपण कॉल करून किंवा मेसेज करून माहिती घेऊ शकता. सध्या आपण या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत. धन्यवाद.